आपल्यावर राज्याचे आरोग्यमंत्री आहेत साहेब, काय सांगाल? अकोल्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये जर बघितलं तर एक आदिवासी महिला आपल्या नवऱ्याला उपचार मिळण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन रुग्णालयात फिरली, तिला स्ट्रेचर त्यांनी मिळालं नाही, काय सांगाल? नाही, त्याचा व्हिडिओ आत्ताच माझ्याकडे मिळाला आहे। तो व्हिडिओ मी आमच्या डायरेक्टरना पाठवला आहे आणि त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती माहिती घेऊन ज्या काय अशा गोष्टींमध्ये चुकीचं काम झालं असेल, आमच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष झालं असेल तर त्याच्यावरती आपण कारवाई करू। मालेगावमध्ये एका अल्पवयीन मुलीची डिलिव्हरी जिल्हा प्रशासनाच्या डॉक्टरने केलेली आहे, त्याबद्दल त्या मुलाची विल्हेवाट लावल्याने महिलेची अल्पवयीन मुलं झालं आहे, काय सांगाल? नाही, या विषयाची माहिती मला नाही आहे। मी हे माहिती घेतो, म्हणजे एखाद्या गोष्टीवरती अधिक गडबडीनं बोलण्यापेक्षा सुद्धा एक माझी आपल्याला विनंती एवढीच आहे, म्हणजे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं इतके पैसे खर्च केले जातात ते लोकांच्या सेवेसाठी, पण दुर्दैवाने अशा वेळासुद्धा काही अनियमितता होत असेल, लोकांना त्रास होत असेल तर ते आमच्या यंत्रणेचं सुद्धा फेल्युअर आहे। पण त्या फेल्युअरबद्दल आपण अशा काही तक्रारी असतील तर निश्चितपणे आमच्याकडे द्या, ती आमची जबाबदारी आहे। अधिकाधिक दर्जेदार सेवा देणं हे आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे अशा पद्धतीने मालेगावात असेल, अकोल्यात असेल किंवा अन्य कुठं असेल, जिथं जिथं अशा पद्धतीच्या तक्रार असतील तर त्याच्यावरती दुरुस्ती करणं, त्या लोकांवरती कारवाई करणं आणि अधिक दर्जेदार सेवा देणं हा आमचा प्राधान्यक्रम आहे। त्यामुळे आम्ही निश्चितपणे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतो आणि कारवाई करतो। मालेगावमध्ये दुसरा प्रकार असाच आहे की अल्पवयीन म्हणजे जे बोगस डॉक्टरने डिलिव्हरी केली त्यामध्ये आईचा मृत्यू आणि बाळाचाही मृत्यू झाला आहे, काय सांगाल? मी आता मगाशी ज्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नाच्याबद्दल मी आपल्याशी बोललो तेच मी परत सांगतो। अशा पद्धतीनं शासनानं ज्या पद्धतीने आपल्याला SOP दिली, ज्या पद्धतीने काम करायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे, अशा गोष्टींकडे जर दुर्लक्ष होत असेल तर संबंधित जे असतील त्यांच्यावरती कारवाई करणं ही आमचं प्राधान्यक्रम आहे। 11 डॉक्टरवर गुन्हे दाखल झाले, काय सांगाल? त्याच विषयावरती माझं म्हणणं आहे की 11 अजून कुणावर होत असेल, जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कारवाई करणं हे प्राधान्यक्रमाचाच भाग आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये जो चुकीचा असेल त्याला सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये अजिबात त्याची दयामय आम्ही करणार नाही। आपण जर पहिला आरोग्यमंत्री बोलले की जे अकोल्यामध्ये घडलेला जो प्रकार आहे तो दुःखद आहे, जे डॉक्टर आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी दिले आहे। कॅमेरामॅन निखिल वसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।